नमस्कार. आज अगदी ना पराभव झाल्यासारखं, हरल्यासारखं दुःखी वाटते. संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर, तिसगाव खवड्या डोंगरावरून एका 18 वर्षाच्या मुलाने आयफोनसाठी तो हे करत होता. आईवडिलांना आयफोन देणार नाही तर मी इकडनं कड्यावरून उडी मारतो म्हणून. सगळं पोलीस, सगळे नागरिक वगैरे तिथे जे होते ते त्याला विनंती पण करत होते आणि बाबाने त्याला ओढून ह्या बाजूला घेऊ म्हणून प्रयत्न केला. त्याच्यामध्ये दोघंही खाली पडलेत कड्यावरून आणि हे दृश्य पाहून आईने उडी मारून दिली. आपण इतकं ऐहिक जीवन जगवायला मुलांना शिकवत आहोत का? आपण कसली पिढी. आणि मी ह्याला जबाबदार त्या तरुण मुलांपेक्षा समाजाला ठरवीन. फक्त आईवडिलांना मी का दोष देऊ? आईवडिलांनाच फक्त का दोष देऊ? नाही ना. आता हल्ली आईवडिलांपेक्षा ते मूल समाजामध्येच जास्त असतं. पूर्वी आई घरी असायची, एकत्र कुटुंब पद्धती असायची, घरात समजवून त्याच्या मनातलं काढून घेणारं, त्याच्याशी बोलणारं असं एक व्यक्तिमत्व घरात असायचं. भले मग ते मोठं भावंड, छोटं भावंड, चुलत मावस अशी भावंड होती, आजी आजोबा होते. पण आपण आपल्या स्वार्थासाठी म्हणा किंवा जगराहाटी म्हणा किंवा काही त्याला अर्थ हे देऊया, फक्त पैसा कमवणं आणि ऐहिक जगणं आपल्याला आवडायला लागलेलं आहे. माणसं तोडायची, माणसांना जवळ करायचं म्हणजे खर्च करायला पाहिजे. बरं, त्यांच्यावर खर्च केल्यावरती लोक फायदा घेतात आणि विसरून जातात. हा अनुभव ज्यांनी खर्च केले सगळ्यांनाच आहे की ज्यांनी खस्ता खाल्ल्यात त्याचं आभारसुद्धा मानायला कोणी तयार नसतं. पण नंतर मग त्यांना नावं ठेवायला मात्र सगळे तयार असतात. अशा परिस्थितीमध्ये आपण स्वार्थ म्हणून म्हणा सगळे वेगवेगळे जगायला लागलो. पण त्याचा परिणाम, आणि त्यात हे मोबाईल, त्याचा परिणाम काय झाला आहे हल्लीच्या मुलांना? फक्त बाकीच्या हुशारीमध्ये किंवा कर्तृत्वामध्ये आपण मोठं व्हावं, आपण आपल्या आईवडिलांना आता आराम द्यावा, आपण आपलं कर्तृत्वाने काही बनवावं, ह्या चा कल कमी होत मी पुन्हा सांगते की मी हे एका तरुणावरून पूर्ण पिढीला नाही म्हणत आहे. पण हे असं चित्र वरचेवर दिसायला लागल्यावर मन विषण्ण होते कुठेतरी. मग पुन्हा चांगलं ऐकतो त्याला खूप बरं वाटतं. मग पुन्हा जगण्याकडे सकारात्मकता येते. पण तसं ऐकेपर्यंत हे नकारात्मकता आपल्याला व्यापून जाते. काय दोष आहे पालकांचा? मी तुम्हाला मागे सांगितलं, म्हणजे मी हे केलेलाच आहे व्हिडिओ. ह्याच होळीच्या 2-3 दिवस आधी मी मॉलच्या इथे पिक्चर बघायला गेले होते आणि तिथे मॉलमधून एक आई आपल्या 2 मुलांना घेऊन, म्हणजे खरेदी पिशव्या भरल्या होत्या आणि मूल पाय आदळत होतं आणि तिला सगळ्या पब्लिकसमोर त्या मातेला कळत नव्हतं काय करावं. मला आपली सगळीकडे जरासं नाखुपसाची सवय असल्यामुळे असेल, मला अगदी दया आली त्या बाईवर आणि म्हटलं, आणि मी तिच्याकडे गेले. त्यावेळेला अक्षरशः त्या रडत बाईने मला त्या पावत्या, मी कोण होती तिची कोणी नव्हती म्हणे, मी एवढ्या ह्याची खरेदी केली, ह्यातलं एकही वस्तू घरासाठी माझ्यासाठी घेतलेली नाही. आणि एवढं सगळं त्याला घेऊन सुद्धा तो फक्त पिचकारीसाठी रडते. आणि अजून एवढे दिवस आहेत, ह्याच्या आधी 2 पिचकाऱ्या घेऊन दिल्या आणि त्याची त्याने वाट लावली आणि आता महागडी पिचकारी मागतोय. पुन्हा होळी येताना तो त्याची वाट लावणार आणि पुन्हा मला घ्यावी लागेल म्हणून मी त्याला नाही म्हणाले. तर त्याच्यासाठी एवढ्या वस्तू घेतल्या आहेत त्याचं त्याला नाही आहे, पण ह्या एका पिचकारीसाठी हा नाचतोय. ह्याने एवढा, आणि त्याच्यामध्ये तिची हतबलता, ती हरल्याचं दिसत होतं की एवढ्याच लोक, काही आई असंच लोक म्हणतात ना, काय मॅनर्स पण लावता येत नाही मुलांना. एका आईची हतबलता होती ती.
हा अनुभव मला आठवतो. ह्याच्या आधी अजून एक अनुभव मी तुम्हाला सांगितला, हा जरा अजून थोडासा वेगळा आहे. म्हणजे प्री प्रायमरीमध्ये तिची मुलगी जाते. माझ्या मैत्रिणीच्या शाळेत आहे ती प्री प्रायमरीमध्ये. तर त्या मुलीच्या आईचा फोन हे आला, म्हणजे की मुलगी शाळेमध्ये तुमच्या तुमच्या प्री प्रायमरीमध्ये मुलांची आणि मुलींची वेगळी शूची सोय नाही का? कारण मुलीने पहिल्यांदा बघितलं असेल तो मुलगा उभा राहून शू करताना, आणि म्हणून त्या दिवसापासून ती घरी जाऊन तो प्रकार करायला लागली. आणि हे आम्ही लोक नॅचरली शिकत आलो. जन्माला आल्यावरच आम्हाला एकत्र कुटुंब पद्धती, चाळ सिस्टम, ह्या गोष्टीमुळे मुलगा आणि मुलीमध्ये फरक आहे हे आम्हाला कोणाला शिकवावंच लागलं नाही. आम्हाला पार्ट ऑफ द बॉडी वगैरे दाखवावं लागलं नाही. हे अजाणतेपणानेच आम्हाला शिकवत गेलेलं आहे. मुलगा उभा राहून सुसू करतो, मुलगी बसूनच करते, ह्या गोष्टी आम्हाला सहजपणे आलेल्या आहेत. कुठेही आईवडिलांना त्याच्यासाठी शिकवावं लागलेलं नाही. आणि आता ती प्री प्रायमरीत असलेल्या मुलीला पहिल्यांदा असं बघून, म्हणजे तिचे बाबासुद्धा दरवाजा बंद करून करत असतील. ह्याबद्दल त्यांना कौतुकच करायला पाहिजे, कारण काही पुरुषांना तीही सवय नसते. तर पण आपण सुधारलो आहे, शिकलो आहे असं म्हणता म्हणता आपण खरंच आपण चांगली पिढी, माझे आईवडील तरी खरंच अशिक्षितमध्येच मोडल्यामधले होते. माझे वडील शिकले होते, शाळेत गेले होते. तेव्हाची चौथी म्हणजे आताच्या मॅट्रिकला पण मारेल इतकं त्यांचं खरं तर शिक्षण होतं. पण ते कन्नडमध्ये शिकले होते. त्याचा इथे महाराष्ट्रात आल्यावर काही तसा उपयोग नव्हता. पण त्यांनी नंतर आम्हा मुलांना शाळेत घालताना, म्हणजे मी सगळ्यात शेवटचं अपत्य, मी जेव्हा शाळेत जात होते ते माझे वडील अस्खलित मराठी वाचत होते, कुठल्याही शाळेत न जाता. इतकी मेहनत त्या माणसाने 8-8 तास अक्षरशः लेबरचं काम, त्याच्यानंतर हॉटेलचं काम, असं करून त्या माणसाने शिकलं. म्हणजे किती विद्वत्ता होती, किती मेहनत करायची तयारी होती. आणि ही म्हणजे मला आजही आठवतात ते माझे बाबा कधी अगदी फाटलेला शर्टसुद्धा आम्ही पुन्हा, म्हणजे कॉलरकडे फाटायचा तो आम्ही उलटा करून पुन्हा शिवून द्यायचो वगैरे. पण स्वतःसाठी त्या माणसाने कधीच घेतलं नाही. आणि हे आम्हाला जाणवायचं. आमच्या बाबांनी अजून कपडे नाही घेतले, आम्हाला वर्षाला 2दा घेतात, पण आमचे बाबा. आणि हे आजकालच्या मुलांना का नाही जाणवत? फक्त मलाच पाहिजे, नाही तर टोकाची भूमिका. अरे टोकाच्या भूमिकेमध्ये हाही करू शकता ना की तुम्ही तुमच्या आईवडिलांसाठी काहीतरी, मला आयफोन पाहिजे, पण तुमचा बाबा साधा त्याच्याकडे मोठा फोन पण नसेल बिचाऱ्याकडे, ट्रक ड्रायव्हरच होता. माझ्या बाबांना चांगलं काय करावं, माझ्या आईला चांगलं करावं हे त्याला वाटलं नाही. खरंच आपण ऐहिक बनवतोय मुलांना नुसतं. म्हणजे मी मागे मनी मिंटिंग मशीन बनवते मुलांना शिक्षणातून, हे वाचलं होतं. आता ते शिक्षण घेतल्यावर, कमवायला लागल्यावर मुलं फक्त पैशाच्या म्हणजे मधली पिढी तशी झाली आपण समजूया. आणि आताची पिढी कमवायच्या आधीच आईवडिलांना ब्लॅकमेल अशा पद्धतीने करायला लागले. ते मॉलमधलं छोटं मूल असू दे, का हे 16 वर्षाचं मुलं. मला आज ती बातमी ऐकल्या ते मॉलमधलं छोटं मूल आठवलं. आणि त्या आईची धडपड 4 लोकांसमोर, पब्लिकसमोर, तिला लाज वाटते, पण त्या मुलाला त्या एवढ्या वस्तू घेतलेल्याची त्याला किंमत नव्हती. आणि एका पिचकारीसाठी त्याने पूर्ण मॉल डोक्यावर घेतला होता. जनाची, मनाची, कोणाची. त्याचं छोटं भाऊ त्याच्याकडे बघून असं घाबरून राहिलेलं होतं. त्याला काय करावं सुचत नव्हतं. कसं त्या माऊलीने त्या मुलांना वाटेवरून नेलं असेल मला माहीत नाही. पण त्या दिवशी त्या बाईची हतबलता, एक आईची, पुन्हा कधी ती त्या मुलांना मॉलमध्ये विकत घ्यायला सामान घेऊन येईल का? मग खरंच खूप विषण्ण वाटतं. असा जेव्हा एखादा प्रसंग घडतो ना, खूप नकारात्मकता येते. पण जेव्हा पुन्हा कधीतरी एखादं मूल आपल्या आईवडिलांसाठी मेहनत करताना दिसतं,
समाजासाठी काहीतरी घडवताना दिसतं, तेव्हा पुन्हा एक सकारात्मकता दिसायला लागते. आता ह्या मुलांना घडवायची जबाबदारी आपल्या पिढीचीच आहे. मला तर खूप वाटतं मी माझ्याकडून होईल तेवढं माझ्या जवळपासच्या मुलांना जमवून मी जिथे जाते तिथे, मी ट्रेनमध्ये बसमध्ये पण मला हा देवाचंच वरदान आहे. मी थोड्या पण ह्याच्यामध्ये मला मुलं चिटकतात आणि मी मुलांबरोबर गप्पा मारते मुलांना, कारण मला हे जाणवतं मुलांना खूप बोलायचं असतं, खूप सांगायचं असतं, जे घडलं आहे त्याच्याबद्दल सांगायचं असतं, अन्याय अगदी त्याने, आणि त्यांना ऐकणारं माणूस मिळत नाही. आणि जेव्हा मी बोलते ना त्यांना खूप बरं वाटतं. तर कृपा करा आपल्या मुलांकडे मनसोक्त बोला. त्यांना ह्या मोबाईल, टी व्ही ह्याही गोष्टीमध्ये नका, म्हणजे त्याचा नशा नका येऊ देऊ दे. त्यांना तुमच्या प्रेमाची, तुमच्या आपुलकीची नशा लागू दे. हे प्रयत्न खरंच प्रत्येक पालकाने करा आणि आपल्या आजूबाजूच्या मुलांवर पण प्रेम करा. हेच मी सांगेन. तुम्ही माझं ऐकता त्याबद्दल मी खूप आभारी आहे.